सकाळ सगळ्यांना. आजचा दिवस तुम्हा सर्वांना आनंदीदायी आणि आरोग्यदायी जावो हीच गणपती बाप्पाची आणि प्रार्थना. तर आज आहे गणेश चतुर्थी. गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तर चला मग आजचा व्लॉग सुरू करूया. पूर्ण व्हिडिओ बघा, स्किप करू नका. खूप छान व्हिडिओ बनणार आहे आजचा. आमच्या कॉलनीमध्ये जवळपास 4-5 वर्षापासून आम्ही गणपतीची स्थापना करतो. गणपतीचं मंदिर आहे बांधलेलं इथे आणि दरवर्षी गणेशोत्सव असला की त्यावेळेस आम्ही वर्गणी काढतो आणि वर्गणी काढून जवळपास सर्वजण वर्गणी जमा करतात, पैसे देतात आणि मस्तपैकी आम्ही छान गणपती बसवतो. 10 दिवस मस्त एन्जॉय करतो. तुम्ही पण गणपती बसवत असाल, तुम्ही एन्जॉय करा, भक्ती करा, साधना करा. तरी आमच्या कॉलनीमधले बरेचसे लोक गावी गेलेले असतात, गणपती गौरी असतात गावी. तर त्यामुळे काय ना की एवढे जास्त जण नसतात, बायका पण कमी असतात. कारण काही जणांच्या घरी गणपती असतो, कॉलनीत असतात पण त्यांच्या घरी गणपती असतो म्हणून ते पण उतरत नाहीत सकाळी. आणि बरेच जण गावी गेलेले असतात. ज्यांचे 1.5 दिवसाचा 2.5 दिवसाचा असा गणपती असतो ते मग त्यांचं विसर्जन करून मग ते खाली उतरतात. तरी आरतीत बरेच जण सहभागी होतात. नाही म्हटलं तरी आज जवळपास भरपूर जण असतील. तर चला पुढच्या व्लॉगला सुरुवात करील. गणपती मंदिरात गेल्यावर भेटूया आपण. तर हे बघा मी आलेली आहे या मंदिरामध्ये. आमच्या कॉलनीमधलं मंदिर आहे हे. तर हे सगळं सामान आणलेलं आहे आता आम्ही. तर हे स्थापना करून घ्यायची. ते टेबल मांडायचा आहे, तो टेबल दाखवतो. तर आता मांडून घेऊया पूजा. मांडताना तुम्हाला सगळं दिसेलच, बघायला मिळेल तुम्हाला सगळं. हे बघा आता पूजेचं सगळं सामान रेडी झालेलं आहे. टेबल पण ठेवलेलं आहे. त्या टेबलवरती एक पाट ठेवून घेतला, पाटावरती कपडा टाकून घेतला आणि त्याच्यावर स्वस्तिक काढून घेतलं जिथे गणपती स्थापना करायची आहे. आणि बाजूला छोटे मुलं खेळत आहेत, त्यात स्वस्ती सुद्धा खेळत होती. आता गणपती मांडायच्या आधी स्वस्तिक काढून घ्यायचं आणि त्यांच्यासाठी पाट म्हणजे आसन तयार करायचा. तो या पद्धतीने पहिले स्वस्तिक काढून घेतलं. आता गणपती बाप्पा आणले की याच्यावरती स्थापन करायचं. आता मी आता दुसरं म्हणजे आता कलश तयार करून घेते. तो नॅपकिन देते. दीदी आली का? आली आले गेले गणपती. मी जाणार आहे आता. गणपती आणायला जाणार आहे आता. ते ढोलवाले येणार आहेत ना 11:30ला, ते आले की जाणार आहे. आता मी स्वस्तिक काढून घेणार आहे. सगळे छोटे छोटे मुलं गणपतीची वाट बघत होते की गणपती का आणायला कधी जायचं, पण कुणीच आलेलं नव्हतं. सिद्धी सुद्धा आली होती गणपती आणायला जायचं. आता याच्यामध्ये एक आंब्याचा डंगळा कमी बरं का. सिद्धी 3च. हा असं आहे, घेऊन छोटासा तिकडे असेल कोर्टवरती. गणपती एवढा येईल ना पाटावर? हो, थोडं कमी येईल. 1.5 फूट उंच असेल आणि रुंदीला असा थोडा कमी येईल पाटापेक्षा. कलश स्थापना करत असताना माझ्या लक्षात आलं की पानं धुतलेले नव्हते, विसरले होते धुवायची. त्याला काहीतरी चिटकलेलं होतं. तर धुवून घेतले आणि मग कलश स्थापना करून घेतली. आधी नारळाची पूजा करून घेतली, मग घट छानपैकी मांडून घेतला. त्यानंतर गणपती बाप्पासमोर फळं ठेवलीत. 5 ते 7 फळं होती आणि एकीकडे समईसुद्धा तयार करून घेतली. मंदिरामधली जी गणपती बाप्पाची मूर्ती होती त्या गणपती बाप्पाच्या मूर्तीला हार घालून घेतला. या गणपतीच्या मूर्तीला ओरिजिनल फुलांचा हार घालायला चालत नाही कारण डाग पडतात, म्हणून या मूर्तीला प्लॅस्टिकच्या फुलांचा हार घातला. काय चाललंय तुमचं? हळू 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 हळू.
गणपती बाप्पाचे आगमन झाले होते, त्यांना पाटावरती स्थापित करून घेतलं होतं, म्हणजे ठेवून घेतलं होतं. त्यानंतर मिस्टरांच्या हातून पूजा करायची होती म्हणून ते पूजेला बसले. तिथे गणपती बाप्पा होते छोटे पूजेचे, त्यांना स्नान घालून घेतलं, त्यांची व्यवस्थित पूजा करून घेतली, दह्यादुधाने स्नान घातलं. त्यानंतर गणपती म्हणून आपण जी सुपारी मांडतो, सुपारीची पूजा करून घेतली, स्नान घालून घेतलं पंचामृताने. गणपती बाप्पाला फुलं, गंध, अक्षदा आणि दुर्वा वाहून घेतल्या. दुर्वा म्हणजे हराळी. त्यानंतर विडे मांडून घेतले, 5 विडे मांडले, सगळं 5 सामान मांडलं. त्याच्यावरती खारी, खोबरं, बदाम, सुपारी, हळकुंड असे विडे तयार करून घेतले. त्यानंतर व्यवस्थित पूजा करून घेतली, गंध, अक्षदा, फुलं वाहून. यानंतर ज्या मूर्तीची स्थापना करायची होती त्या मूर्तीला हराळीला तूप लावून त्या गणपती बाप्पाच्या डोळ्याला, खांद्याला, हाताला, पायाला तूप लावलं आणि प्रार्थना केली त्यांच्या हृदयावरती हात ठेवून आणि आपल्या हृदयावरती हात ठेवून की आम्ही तुमची प्राणप्रतिष्ठा करत आहोत. त्यानंतर जानवं आणि वस्त्र, कापसाचे वस्त्र असतं ते आपण गणपती बाप्पाला घालून घेतले, हार घालून घेतला, त्याची पूजा करून घेतली. त्यानंतर संकल्प सोडला आणि आपल्या मनातली इच्छा बोलली. आपण सेवा करतोय गणपती बाप्पाची ते सुद्धा सांगितलं. गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवला, पूजा करून घेतली, फूल वाहिले, समईची पूजा करून घेतली. पूजा करून झाल्यानंतर आरती करून घेतली. सगळेजण आरतीमध्ये सहभागी झाले होते. तुम्हाला बघता येईल की इथे लहान मुलं सुद्धा टाळ वाजवत होते, आरती सुरू होती. हे टाळ जे वाजवत आहेत ना मुलं, ते आमच्या याच गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये भजन होत असतं. त्या भजनात वापरण्यात येणारी टाळ जे आहे ते सगळे वाजवत होते. मोठ्यांपासून तर लहानांपर्यंत सगळ्यांजवळ ते टाळ होते आणि लहान मुलंसुद्धा मस्त आरती ओवाळत होते. छान वाटत होतं. आम्ही बायकांनी आरत्या म्हटल्या. नंतर मिस्टरसुद्धा आरत्या म्हणायला आले. 4 ते 5 आरत्या आम्ही घेतल्या. पुष्पांजली वाहिली, कापूर दाखवला, धूप दाखवलं. त्यानंतर आम्ही सुद्धा कापूर धूप घेतलं. इथे काही जण होते, त्यांनी सुद्धा प्रसाद आणला होता गणपती बाप्पासाठी, उकडीचे मोदक किंवा तळलेले मोदक. तो सुद्धा प्रसाद वाटला सगळ्यांना. हॅलो फ्रेंड्स, तर आलो आम्ही आता मंदिरातून. तुम्ही बघितली असेल की पूजा मांडली, छान पूजा मांडली. गणपती बाप्पा खूप सुंदर होते आणि सुरेख होते एकदम. कलर पण खूप छान होता गणपतीचा आणि एवढं चांगलं वाटलं आणि एवढं प्रसन्न वाटलं ना गणपती मंदिरामध्ये. खरंच खूप छान वाटलं आणि आमच्या हातून पूजा झाली म्हणजे आम्हाला पण खूप चांगलं वाटलं. गणपती बाप्पाचा आशीर्वाद मिळाला असं वाटलं. विषय म्हणजे मिस्टरांच्या हातून करून घेतलं आणि भरपूर जण होते, ते पण तुम्ही बघितलं असेल की खूप जण होते. लहान मुलांनी खास म्हणजे सहभाग जास्त मुलांनी घेतला होता आणि मोठे तर होतेच. लहान मुलांनी खूप एन्जॉय केलं, स्वस्तीसारख्या मुलांनी सुद्धा एन्जॉय केला. तर हे सण आपण सगळे साजरे करतो की नाही, तर मुलांना पण ते कळतं की हे असे असे सण असतात आणि आपण साजरे करायला पाहिजे, सेलिब्रेट करायला पाहिजे. ढोल ताशे वगैरे हे असतात, सगळं असतं. तर मुलांवर पण ना छान संस्कार पडतात. आणि काय ना, आत्ताच्या पिढीला हे सगळं नको असतं, पण आमच्या कॉलनीमध्ये तसं नाही. आमच्या कॉलनीमधले मुलं प्रत्येक कार्यक्रमामध्ये सहभागी होतात आणि खूप छान वाटतं. लहान मुलांना बघून तर खूपच चांगलं वाटतं आणि जे कॉलेजचे मुलं असतात ना ते पण असतात. तर काय झालं सिद्धी? काय असतीये ही? थांबा तुम्हाला दाखवते. सिद्धीची घाई चालली आहे, तिला जायचंय तिच्या मैत्रिणीकडे गणपती दर्शनाला, है ना? कुठे जायचंय? गणपती दर्शनाला जायचंय. किती ठिकाणी जाणार आहेस माहित नाही? किती जणी आहे? दोघी. तू कोणासोबत चालली? दोघी एकीच्या घरी चालली आहे. फ्रेंड? सौम्या. स्वस्ती. स्वस्ती, कसा वाटला तुला आजचा? मंदिरात मजा आली? हा काय? हा नीट बोल, इकडे बघ. एरवी बडबड करती आता इथे. बोल, कसं वाटलं? छान. कसं? खूप छान वाटलं. मजा केली, एन्जॉय केलं, छान वाटलं. खेळली पण ना? हो ना? अरे वा. आराध्या दीदी सोबत खेळली. खूप मुलं होते ना खेळायला, मजा आली. आता रोज येणार ना तू खाली आमच्या बरोबर आरती करायला? पण टाळ वाजवायचा, घंटी वाजवायची, टाळ्या वाजवायच्या, माहितीये ना? तर चला मग आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आशा आहे की आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर काय करायचं स्वस्ती आता? लाईक, शेअर, सबस्क्राईब.
आणि बाय बाय. आणि बेल आयकॉनचं बटन बेल आयकॉन दाबून ठेवा. बाय. बाय बाय. गुड नाईट.